नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी दत्तात्रय जाधव तुमच्याबरोबर आलेलो आहे पुन्हा एकदा डिफरन्शिएशन या चॅप्टरमधील डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन एक्झरसाइज 1.4मधील काही एक्झाम्पल्स घेऊन. पण आज जे एक्झाम्पल्स आपण पाहणार आहोत ते शो दॅटचे एक्झाम्पल्स पाहणार आहोत. त्यापैकी पहिला क्वेश्चन आहे बघा, क्वेश्चन नंबर फर्स्ट. इफ एक्स इज इक्वल टू ए रूट ऑफ सेक थिटा मायनस टॅन थिटा अँड वाय इज इक्वल टू a root of sec theta plus tan theta, then show that dy by dx is equal to minus y by x. आता या ठिकाणी तुम्हाला माहीत आहे हे दोन इक्वेशन्स पॅरामेट्रिक इक्वेशन्स आहेत. पॅरामेट्रिक इक्वेशनची डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायची असेल तर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू पॅरामीटर करावे लागतील हे दोन इक्वेशन. म्हणजेच dy बाय dx काढायचा असेल तर तुम्ही तो dy बाय डी थिटा डिवायडेड बाय dx बाय डी थिटा याप्रमाणे काढू शकताय. पण जर तुमचं लक्ष शो दॅटवरती असेल तर शो दॅटमध्ये आर एच एसमध्ये जी टर्म आहे ती एक्स आणि वायच्या स्वरूपात आहे. याचा अर्थ असा की आपल्याला थिटाची टर्म आर एच एसमध्ये नको आहे शो दॅटमध्ये. म्हणून मी हे एक्झाम्पल्स पॅरामेट्रिकच्या रूलनं न सॉल्व करता मी इलिमिनेशन मेथडच्या टाईपनं सॉल्व करणार आहे. कारण की इलिमिनेशन मेथड ही लवकरात लवकर आपल्याला शो दॅटच्या गोष्टीकडे घेऊन जाते. मी पहिल्यांदा काय करतोय बघा, सोल्युशनमध्ये लिहिलं गिवन एक्स इज इक्वल टू ए इंटू रूट ऑफ सेक थिटा मायनस टॅन थिटा, वाय इज इक्वल टू ए इंटू रूट ऑफ सेक थिटा प्लस टॅन थिटा. आता सेक थिटा आणि टॅन थिटा या टर्म्स आलेल्या आहेत. सेक थिटा आणि टॅन थिटामधलं एखादं रिलेशन, एखादी फंडामेंटल आयडेंटिटी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर ती फंडामेंटल आयडेंटिटी अशी असेल 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. याच्यामुळं मी फक्त आता व्हॅल्यूज कोणाच्या फाइंड आउट करायला लागलेलो आहे तर सेक थिटा आणि टॅन थिटाच्या टर्मच्या. म्हणून आर एच एसमध्ये दोन्ही इक्वेशनमध्ये जे ए आहेत ते एल एच एसला घेतो आहे. म्हणजे हे इक्वेशन्स असे होतील एक्स अपॉन ए इज इक्वल टू रूट ऑफ सेक थिटा मायनस टॅन थिटा, वाय अपॉन ए इज इक्वल टू रूट ऑफ सेक थिटा प्लस टॅन थिटा. आपल्याला जे फंडामेंटल आयडेंटिटी आहे त्यामध्ये स्क्वेअर रूट नाही आहे सध्या, म्हणून मी काय करतोय दोन्ही बाजूचा स्क्वेअर करतोय. स्क्वेअरिंग बोथ साईड्स. स्क्वेअर केला तर एल एच एसचा स्क्वेअर करावा लागेल आणि आर एच एसचा स्क्वेअर करावा लागेल. तर दोन्ही इक्वेशनमध्ये एल एच एसचा स्क्वेअर काय होतोय बघा, एक्स अपॉन एचा ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू सेक थिटा मायनस टॅन थिटा, आणि सेकंड इक्वेशनमध्ये काय होते बघा, वाय अपॉन ए ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू सेक थिटा प्लस टॅन थिटा. आता आपल्याला असं काहीतरी करायचं आहे की थिटाच्या टर्म्स निघून गेल्या पाहिजेत. मग या दोन इक्वेशनची ॲडिशन घेतली पाहिजे का सबस्ट्रॅक्शन घेतली पाहिजे का मल्टिप्लिकेशन घेतली पाहिजे का डिव्हिजन घेतली पाहिजे याचा विचार करायचा आहे आपल्याला. आता मी काय म्हणतोय, आर एच एसमध्ये दोन्ही इक्वेशनमध्ये काय आहे सेक थिटा मायनस टॅन थिटा आणि दुसऱ्या इक्वेशनमध्ये काय आहे सेक थिटा प्लस टॅन थिटा. यांचा जर प्रोडक्ट केला तर काय आला असता सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा, आणि त्याची व्हॅल्यू किती लिहिली असती 1. म्हणून दोन्ही इक्वेशनचा प्रोडक्ट घेतो, मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 मल्टिप्लाइड करणार आहे म्हणजे आपण काय करणार आहे, त्यांच्या एल एच एस मल्टिप्लाइड करणार आहे आणि त्यांच्या आर एच एस मल्टिप्लाइड करणार आहे. एल एच एस जर मल्टिप्लाइड केल्या तर काय होतील बघा, एक्स अपॉन एचा स्क्वेअर इंटू वाय अपॉन एचा स्क्वेअर इज इक्वल टू सेक थिटा मायनस टॅन थिटा इंटू सेक थिटा प्लस टॅन थिटा. आर एच एसमध्ये तुम्हाला लक्षात आलं पाहिजे ए मायनस बी इंटू ए प्लस बी, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आणि एल एच एसमध्ये काय लक्षात आलं पाहिजे, हां ए अपॉन बी ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर. म्हणजेच इथं मी स्क्वेअर सेपरेट करतो, हे होईल एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर इंटू वाय स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा. कारण काय आहे आपलं ए मायनस बी इंटू ए प्लस बी, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आता डिनॉमिनेटरमध्ये ए स्क्वेअर आहेत दोन्ही, म्हणजे ए स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर, ए रेस टू काय होतील 4 होतील. आणि आर एच एसमध्ये सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा आहे, त्याची व्हॅल्यू किती येईल 1. म्हणजे आपलं पुढचं इक्वेशन असं झालं एक्स स्क्वेअर इंटू वाय स्क्वेअर डिवायडेड बाय ए रेस टू 4 इज इक्वल टू 1. जर हे इक्वेशन तुम्ही बघितलं तर या इक्वेशनमध्ये तुम्हाला थिटाची टर्म दिसत नाही आहे. यस, म्हणजे थिटा काय केला आपण काढून टाकला. काढून टाकला म्हणजे
इलिमिनेट केला. आणि RHS मध्ये 1 का आले, तर 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा काय असतो, सेक स्क्वेअर थिटा असतो. म्हणजे सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा किती झाला, 1. आता शो दॅटमध्ये एची पण टर्म नको आहे, म्हणून एची टर्म मी RHSला पाठवतो मुद्दाम म्हणून. एक्स स्क्वेअर इंटू वाय स्क्वेअर इज इक्वल टू a⁴. आता डिफरन्शिएट दोन्ही बाजू करतो विथ रिस्पेक्ट टू एक्स, कारण की इथं थिटा इलिमिनेट झालेला आहे म्हणून डिफरन्शिएशन घेतोय. दोन्ही बाजूचा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करणे म्हणजे दोन्ही बाजूचा DDX घेणे. DDX ऑफ एक्स स्क्वेअर इंटू वाय स्क्वेअर इज इक्वल टू DDX ऑफ a⁴. इथं एक्स आणि वाय व्हेरिएबल आहेत आणि ए हा कॉन्स्टंट आहे. मी एक्स स्क्वेअरला पहिली टर्म मानतो, वाय स्क्वेअरला दुसरी टर्म, म्हणजे DDX ऑफ फर्स्ट इंटू सेकंड. डेरिव्हेटिव्ह ऑफ प्रोडक्ट, पहिलं तसंच दुसऱ्याची डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरं तसंच पहिल्याची डेरिव्हेटिव्ह. फर्स्ट ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. आणि RHSमध्ये एक कॉन्स्टंट आहे, a⁴ कॉन्स्टंट येणार आहे आणि त्याची डेरिव्हेटिव्ह 0 होणार आहे. म्हणजे मी पहिली टर्म एक्स स्क्वेअर ॲज इट इज ठेवली इंटू DDX ऑफ वाय स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ॲज इट इज ठेवला इंटू DDX ऑफ एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0. आपल्याला वाय स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह माहीत आहे 2y dy/dx आणि एक्स स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह 2x. म्हणून पुढची स्टेप अशी झाली, एक्स स्क्वेअर इंटू 2y dy/dx प्लस वाय स्क्वेअर इंटू 2x इज इक्वल टू 0. आता dy/dxच्या टर्म्स LHSला ठेवतो आणि dy/dx नाहीत त्या टर्म्स RHSला पाठवतो. म्हणजे पुढची स्टेप आपली अशी होईल, 2x² इंटू dy/dx इज इक्वल टू मायनस 2xy. पुढच्या स्टेपला dy/dxचा जो कोइफिशियंट आहे 2x²y तो RHSला पाठवतो. 2ला 2 काय होतील, कॅन्सल होतील. एक्सला एक्स कॅन्सल होईल, वायला वाय कॅन्सल होईल. न्यूमरेटरमध्ये एक वाय राहील, डिनॉमिनेटरमध्ये एक्स राहील आणि ते मायनस साईन आहे असं. म्हणजे dy/dx तुमचा काय येईल, -y/x. हेच आपल्याला शो दॅटमध्ये दिलेलं होतं. म्हणजे dy/dx आपला आला -y/x. सेकंड एक्झाम्पल बघूया आपण. हे एक एक्झाम्पल बघूया. इफ x इज इक्वल टू e⁻sin 3t, y इज इक्वल टू e⁻cos 3t, then show that dy/dx इज इक्वल टू -y log x डिवायडेड बाय x log y. आता x हा इन टर्म्स ऑफ t दिलेला आहे, y हा इन टर्म्स ऑफ t दिलेला आहे. म्हणजे हे कसले फंक्शन झाले, पॅरामेट्रिक. आणि पॅरामीटर काय झाला, t. जर dy/dx फाइंड आउट करायचा असता तर आपण कसा केला असता, dy/dx इज इक्वल टू dy/dt डिवायडेड बाय dx/dt. पण मी काय म्हणतोय बघा, या एक्झाम्पलमध्ये तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर शो दॅटमध्ये dy/dx काय दाखवायला सांगितलं आहे, -y log x डिवायडेड बाय x log y. म्हणजे इथं टर्म्स ज्या हव्या आहेत त्या आपल्याला RHSमधल्या x आणि y मध्ये हव्या आहेत. म्हणून मी इलिमिनेशन मेथडनं एक्झाम्पल सॉल्व करणार आहे. आणि इलिमिनेशनमध्ये तुम्हाला साईन 3t म्हणजे साईन आणि कॉसमधलं रिलेशन माहिती असणं गरजेचं आहे. साईन आणि कॉसमधलं रिलेशन काय, यस, sin² थिटा प्लस cos² थिटा इज इक्वल टू 1. पहिल्यांदा मी गिवनमध्ये सोल्युशनमध्ये गिवन लिहितोय, x इज इक्वल टू e⁻sin 3t, y इज इक्वल टू e⁻cos 3t. आता आपल्याला साईनची आणि कॉसची व्हॅल्यू काढायची आहे. म्हणून मी काय करतोय बघा, टेकिंग लॉग ऑन बोथ दी साइड्स टू दी बेस e. साईनची व्हॅल्यू काढण्यासाठी मी दोन्ही बाजूचा लॉग घेतलेला आहे. LHSचा लॉग म्हणजे log x इज इक्वल टू लॉग ऑफ e⁻sin 3t. दुसऱ्या इक्वेशनमध्ये होईल log y इज इक्वल टू लॉग ऑफ e⁻cos 3t. आता साईन 3t पॉवरला आहेत आणि कॉस 3t पण पॉवरला आहेत. ते दोन्ही काय येतील, इंटूला येतील. म्हणजे पुढची स्टेप माझी अशी होईल, log x इज इक्वल टू साईन 3t इंटू log e टू दी बेस e अँड log y इज इक्वल टू cos 3t इंटू log e टू दी बेस e. आता log e टू दी बेस e किती येतो, 1. आणि पुढच्या स्टेपला आपली अशी होईल, log x इज इक्वल टू साईन 3t इंटू 1 म्हणजे साईन 3t अँड log y इज इक्वल टू cos 3t इंटू 1 म्हणजे cos 3t. आता लक्ष व्यवस्थित पाहिजे, हे दोन इक्वेशन्स आहेत. आपल्याला रिलेशन कसं हवं आहे त्या साईन आणि कॉसमधलं कसं असतंय, तर sin² थिटा प्लस cos² थिटा इज इक्वल टू 1.
म्हणून दोन्ही बाजूचा मी स्क्वेअर करतो. स्क्वेअरिंग बोथ साईड्स. जर स्क्वेअरिंग केला तर LHSचा स्क्वेअर करावा लागेल आणि RHSचा स्क्वेअर करावा लागेल इन बोथ दी इक्वेशन्स. मग LHSचा स्क्वेअर फर्स्ट इक्वेशनमध्ये होईल लॉग एक्सचा स्क्वेअर इज इक्वल टू साईन 3t स्क्वेअर म्हणजे साईन स्क्वेअर 3t, आणि दुसऱ्या इक्वेशनमध्ये लॉग वायचा स्क्वेअर इज इक्वल टू कॉस 3t स्क्वेअर म्हणजे कॉस स्क्वेअर 3t. हे दोन इक्वेशन्स आलेले आहेत. आता या दोन इक्वेशन्समधून आपल्याला टी काढून टाकायचं आहे. याच्यासाठी काय करावं लागेल? याची ॲडिशन घ्यावी लागेल. ॲडिंग इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2 त्यांच्या LHS ॲड केल्या पाहिजे आणि RHSमध्ये त्यांच्या RHS ॲड केल्या पाहिजे. म्हणजे पुढची स्टेप अशी झाली, लॉग एक्सचा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस लॉग वायचा ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू साईन स्क्वेअर 3t प्लस कॉस स्क्वेअर 3t. आता आपल्याला फंडामेंटल आयडेंटिटी माहीत आहे, साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 म्हणजे RHS परत होणार आहे 1. म्हणजे लॉग एक्सचा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस लॉग वायचा ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 1. रिझन लिहिलेलं आहे साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. या एक्झाम्पलमध्ये या एक्सप्रेशनमध्ये पाहिल्यानंतर असं लक्षात आलं की आपला टी जो आहे तो निघून गेला आहे. म्हणजे टी आपण काय केला? इलिमिनेट केला. आणि हे इक्वेशन कशात आलं? एक्स आणि वायमध्ये म्हणजे इम्प्लिसिट फंक्शनमध्ये. मग मी डिफरन्शिएट करतो विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स केलं की दोन्ही बाजूचा DDX घ्यावा लागेल. DDX ऑफ लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस लॉग वाय ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू DDX ऑफ 1. आता डेरिव्हेटिव्हच्या आतमध्ये ॲडिशन असली की डेरिव्हेटिव्ह सेपरेट होतं. म्हणजे काय होणार आहे? DDX ऑफ लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस DDX ऑफ लॉग वाय ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू RHSचं डेरिव्हेटिव्ह काय येईल? 1चं 0. आता लॉग एक्स जो आहे त्याचा स्क्वेअर आहे म्हणजे हे कॉम्पोजिट फंक्शन आहे. तात्पुरतं लॉग एक्सला मी एक्स मानतो तर ते एक्स स्क्वेअर सारखं दिसलं असतं. एक्स स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह आली असती 2x. आणि तात्पुरतं लॉग वायला जर तुम्ही एक्स मानलं तर एक्स स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह काय आली असती 2x. कॉम्पोजिटचा रूल वापरतो म्हणजेच 2 DDX ऑफ लॉग ऑफ एक्स स्क्वेअर इज इक्वल येणार आहे 2 log x इंटू DDX ऑफ लॉग एक्स. कॉम्पोजिट आहे म्हणून लॉग एक्सनं मल्टिप्लाइड केलं प्लस लॉग वायच्या ब्रॅकेट स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स 2 log y इंटू DDX ऑफ लॉग वाय इज इक्वल टू 0. आता लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह माहीत आहे 1/x आणि लॉग वायची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय येईल? 1/y इंटू dy/dx. म्हणजे हे झालं 2 log x इंटू 1/x प्लस 2 log y इंटू 1/y इंटू dy/dx इज इक्वल टू 0. आता काय करतो? ज्या टर्म्समध्ये dy/dx आहे त्या टर्म्स LHSला ठेवतो, राहिलेल्या RHSला पाठवतो. म्हणजेच हे होईल 2 log y डिवायडेड बाय y इंटू dy/dx इज इक्वल टू मायनस 2 log x डिवायडेड बाय x. 2 कॅन्सल होतील. y डिनॉमिनेटरमध्ये LHSमध्ये तो RHSमध्ये पाठवतो, न्यूमरेटरला जाईल. आणि न्यूमरेटरमध्ये लॉग वाय आहेत LHSमध्ये ते RHSला पाठवतो, डिनॉमिनेटरमध्ये जातील. आणि dy/dx आपल्याला काय मिळेल? मायनस y log x डिवायडेड बाय x log y. हेच आपल्याला शो दॅट करायला सांगितलेलं होतं. सिमिलर एक्झाम्पल होतं. अजून एक एक्झाम्पल बघूया. थर्ड एक्झाम्पल आहे माझ्याकडं. इफ x is equal to t plus 1 divided by t minus 1 and y is equal to t minus 1 divided by t plus 1, then show that dy/dx plus y square is equal to 0. म्हणजेच that is y square plus dy/dx is equal to 0. आता या ठिकाणी जर बघितलं तर x इन टर्म्स ऑफ t दिलाय, y इन टर्म्स ऑफ t दिलाय. कसलं फंक्शन झालं? पॅरामेट्रिक. आता पॅरामेट्रिकमध्ये हे एक्झाम्पल शो दॅट्स आहे. मी शक्यतो एक्झाम्पल कशानं सोडवणार? एलिमिनेशन मेथडनं. मी सोल्युशनमध्ये लिहिलं गिवन x इज इक्वल टू t प्लस 1 डिवायडेड बाय t मायनस 1 अँड y इज इक्वल टू t मायनस 1 डिवायडेड बाय t प्लस 1. आता जे सेकंड इक्वेशन आहे y इज इक्वल टू t मायनस 1 डिवायडेड बाय t प्लस 1 त्याला न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला मी t मायनस 1 डिवाइड करतो. म्हणजेच तो कसा दिसेल y मला? t मायनस 1ला t मायनस 1 कॅन्सल होईल न्यूमरेटरचा
आणि डिनॉमिनेटरमध्ये राहील t+1 डिवायडेड बाय t-1. म्हणजे y मला लिहिता येईल 1/t+1 डिवायडेड बाय t-1. इक्वेशन नंबर सेकंड. पण इक्वेशन 1 वरून जे ब्रॅकेटमध्ये RHS मध्ये yच्या आहेत त्याची व्हॅल्यू x येते. म्हणजेच आपण हा y लिहू शकतोय 1/x. म्हणजे इथं ॲटोमॅटिकली काय घडलं, t इलिमिनेट झाला. आणि हीच आपली इलिमिनेशन मेथड आहे, इलिमिनेट द पॅरामीटर. आता हे इक्वेशन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करतो. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्सचा काय अर्थ आहे, दोन्ही बाजूचा ddx घेणे. ddx ऑफ y इज इक्वल टू ddx ऑफ 1/x. वायची डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती आहे, dy/dx विथ रिस्पेक्ट टू एक्स. आणि ddx ऑफ 1/x काय येतोय, -1/x². पण आपल्याला हे शो दॅटमध्ये दाखवायचं नाही आहे. आपल्याला काय दाखवायचं आहे, y² प्लस dy/dx. आता 1/x² आहे, तो मी 1/x चा ब्रॅकेट स्क्वेअर लिहितो. आलं का लक्षात? dy/dx मग होईल मायनस इंटू ब्रॅकेट 1/x ब्रॅकेट स्क्वेअर. ही 1/x ची व्हॅल्यू काय आहे, इक्वेशन थर्ड नुसार इथं दिसते बघा तुम्हाला. 1/x ची व्हॅल्यू काय, y. म्हणजे इक्वेशन थर्ड नुसार मी काय लिहितोय, dy/dx इज इक्वल टू मायनस बाहेरचे तसेच 1/x बद्दल y लिहिलं, yचा स्क्वेअर. आणि त्याला रिझन सांगितलं. yचा स्क्वेअर RHS मध्ये निगेटिव्ह आहे, LHS मध्ये आल्यानंतर पॉझिटिव्ह होईल. म्हणजे y² प्लस dy/dx इज इक्वल टू 0. हेच आपल्याला शो दॅटला सांगितलेलं आहे. आता अजून एक एक्झाम्पल बघूया आपण. हे जरा वेगळे एक्झाम्पल आहे. क्वेश्चन नंबर 4. इफ x इज इक्वल टू a cos cube t, y इज इक्वल टू a sin cube t, then show that dy/dx इज इक्वल टू मायनस y डिवायडेड बाय x होल ब्रॅकेट रेस टू 1/3. म्हणजे मायनस क्यूब रूट ऑफ y/x रेस टू 1/3. म्हणजे या ठिकाणी x हा इन टर्म्स ऑफ t दिलाय, y हा इन टर्म्स ऑफ t दिलाय. कसलं इक्वेशन आहे, पॅरामेट्रिक इक्वेशन आहे. आणि हे एक्झाम्पल शो दॅटचं आहे. म्हणून मी हे पॅरामेट्रिकचं एक्झाम्पल कसं सॉल्व करणार आहे, इलिमिनेशन मेथडने. पहिल्यांदा काय केलं, गिवन इक्वेशन लिहून घेतलं, x इज इक्वल टू a cos cube t, y इज इक्वल टू a sin cube t. आता कॉस आणि साईनच्या टर्म्स आलेल्या आहेत. म्हणून मी काय करणार आहे, कोणती फंडामेंटल आयडेंटिटी कॉस आणि साईन मधली, यस, sin² θ प्लस cos² θ इज इक्वल टू 1. म्हणून मला साईन आणि कॉसच्या व्हॅल्यूज हवेत. काय करतो मी बघा, RHS मध्ये दोन्ही इक्वेशनमध्ये ते LHS ला घेतो. म्हणजे इक्वेशन कसे होतील बघा, x/a इज इक्वल टू cos cube t अँड y/a इज इक्वल टू sin cube t. आता आपल्याला साईन आणि कॉसच्या व्हॅल्यूज पाहिजेत, म्हणून दोन्ही बाजूचं क्यूब रूट घेतो. टेकिंग क्यूब रूट्स ऑन बोथ दी साइड्स. क्यूब रूट घेणे म्हणजे रेस टू 1/3 करणे. म्हणजेच पुढचे माझी स्टेप अशी होईल, x/a ब्रॅकेट रेस टू 1/3 इज इक्वल टू cos t अँड y/a ब्रॅकेट रेस टू 1/3 इज इक्वल टू sin t. फंडामेंटल आयडेंटिटी कशी आहे, sin² प्लस cos². म्हणून दोन्ही बाजूचा काय करतो, स्क्वेअर करतो. स्क्वेअरिंग बोथ साइड्स. आता LHSचा स्क्वेअर होणार आहे, x/a ब्रॅकेट रेस टू 1/3 त्याचा स्क्वेअर. बाय लॉ ऑफ इंडायसेस a⁻m⁴n होणार आहे. म्हणजे तो कसा लिहिता येईल मला, x/a ब्रॅकेट रेस टू 2/3 इज इक्वल टू cos² t अँड y/a ब्रॅकेट रेस टू 2/3 इज इक्वल टू sin² t. हे दोन इक्वेशन्स मिळालेले आहेत आपल्याला. या दोन इक्वेशनची काय घेतली पाहिजे, ॲडिशन. ॲडिंग इक्वेशन फर्स्ट अँड इक्वेशन सेकंड. दोन्ही इक्वेशन्स ॲड केले की काय होईल बघा, त्यांच्या LHS ॲड करावे लागतील. x/a ब्रॅकेट रेस टू 2/3 प्लस y/a ब्रॅकेट रेस टू 2/3 इज इक्वल टू cos² t प्लस sin² t. आता sin² θ प्लस cos² θ 1 येतो. म्हणजे हे काय करता येईल मला बघा, x रेस टू 2/3 डिवायडेड बाय a रेस टू 2/3 प्लस y रेस टू 2/3 डिवायडेड बाय a रेस टू 2/3. LHS मध्ये डिनॉमिनेटर सेम आहे, म्हणून न्यूमरेटरची काय करतो, ॲडिशन करतो आणि डिनॉमिनेटर RHS ला पाठवतो. म्हणजे हे होतील x रेस टू 2/3
प्लस वाय रेस टू 2/3 इज इक्वल टू ए रेस टू 2/3. एला RHSला का पाठवलं आहे? कारण की शो दॅटमध्ये एची टर्म नाही आहे, म्हणून डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. याचा अर्थ असा डी डी एक्स दोन्ही बाजूचा घेणे. डी डी एक्स ऑफ एक्स रेस टू 2/3 प्लस वाय रेस टू 2/3 इज इक्वल टू डी डी एक्स ऑफ ए रेस टू 2/3. डेरिव्हेटिव्हच्या आतमध्ये ॲडिशन, डी डी एक्स सिम्बॉल सेपरेट, म्हणजे डी डी एक्स एक्स रेस टू 2/3चा प्लस डी डी एक्स वाय रेस टू 2/3चा इज इक्वल टू RHSमध्ये ए कॉन्स्टंट असल्यामुळे ए रेस टू 2/3 कॉन्स्टंट होईल आणि त्याची डेरिव्हेटिव्ह 0 येईल. एक्स रेस टू एनची डेरिव्हेटिव्ह माहीत आहे आपल्याला, एन इंटू एक्स रेस टू एन -1. एक्स रेस टू 2/3ची डेरिव्हेटिव्ह 2/3 इंटू एक्स रेस टू 2/3 -1 प्लस वाय रेस टू 2/3ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स 2/3 इंटू वाय रेस टू 2/3 -1 इंटू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 0. आता हे सिम्प्लिफिकेशन करतो. 2/3 -1 म्हणजेच 2 - 3 डिवायडेड बाय 3 म्हणजे -1/3. म्हणजे हे पुढची स्टेप अशी होईल 2/3 इंटू एक्स रेस टू -1/3 प्लस 2/3 इंटू वाय रेस टू -1/3 डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 0. ज्या टर्म्समध्ये डी वाय बाय डी एक्स नाही त्या RHSला पाठवल्या, म्हणजे 2/3 इंटू वाय रेस टू -1/3 इंटू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू -2/3 इंटू एक्स रेस टू -1/3. 2/3 दोन्ही बाजूचे काय होतील? कॅन्सल होतील आणि डी वाय बाय डी एक्स मिळेल मायनस एक्स रेस टू -1/3 डिवायडेड बाय वाय रेस टू -1/3. आता काय करूया? दोन्हींच्या निगेटिव्ह पॉवर पॉझिटिव्हमध्ये कन्वर्ट करूया. म्हणजेच हे कसं होईल? डी वाय बाय डी एक्स मायनस वाय रेस टू 1/3 डिवायडेड बाय एक्स रेस टू 1/3. कारण असं आहे तर ए रेस टू मायनस एम हा 1/ए रेस टू एम एवढा येतो आणि भागाकार म्हणजे उलटून गुणाकार त्या क्रियेनुसार. आता मी काय करतो? पॉवर सेम आहेत म्हणून काय करतो? त्या ठिकाणी डी वाय बाय डी एक्स हा मायनस इंटू ब्रॅकेट वाय डिवायडेड बाय एक्स रेस टू 1/3 लिहितो. हेच आपल्याला शो दॅटमध्ये दिलेलं आहे. लास्ट 5th नंबरचं एक्झाम्पल आहे बघा. क्वेश्चन नंबर 5. इफ एक्स इज इक्वल टू रूट ऑफ ए रेस टू साइन इनवर्स टी अँड वाय इज इक्वल टू रूट ऑफ ए रेस टू कॉस इनवर्स टी देन शो दॅट डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस वाय बाय एक्स. मी सोल्युशनमध्ये गिवन लिहिलेलं आहे एक्स इज इक्वल टू रूट ऑफ ए रेस टू साइन इनवर्स टी अँड वाय इज इक्वल टू रूट ऑफ ए रेस टू कॉस इनवर्स टी. आता तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला फंडामेंटल आयडेंटिटी साइन इनवर्स आणि कॉस इनवर्समधली आठवली पाहिजे. यस, साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स काय येतं? π/2 येतं. मी काय करतो बघा, रूटमध्ये त्या टर्म्स नाही आहेत म्हणून स्क्वेअर करतो. स्क्वेअरिंग बोथ साईड्स एक्स स्क्वेअर इज इक्वल टू ए रेस टू साइन इनवर्स टी अँड वाय इज स्क्वेअर इज इक्वल टू ए रेस टू कॉस इनवर्स टी. या एकाला इक्वेशन 1 म्हटलं, एकाला इक्वेशन 2 म्हटलं. आता या दोन इक्वेशन्सची मल्टिप्लिकेशन घेतो म्हणजे त्यांच्या LHS मल्टिप्लाइड होतील आणि त्यांच्या RHS मल्टिप्लाइड होतील. LHS मल्टिप्लाइड झाल्या तर काय येईल? एक्स स्क्वेअर इंटू वाय स्क्वेअर इज इक्वल टू RHS मल्टिप्लाइड झाल्यानंतर ए रेस टू साइन इनवर्स टी इंटू ए रेस टू कॉस इनवर्स टी. आणि तुम्हाला फॉर्म्युला माहीत आहे ए रेस टू एम इंटू ए रेस टू एन ए रेस टू एम प्लस एन. म्हणून एक्स स्क्वेअर इंटू वाय स्क्वेअर काय झाला? ए रेस टू साइन इनवर्स टी प्लस कॉस इनवर्स टी. आता साइन इनवर्स टी प्लस कॉस इनवर्स टीची व्हॅल्यू काय लिहीन मी? π/2. म्हणजे एक्स स्क्वेअर इंटू वाय स्क्वेअर इज इक्वल टू ए रेस टू π/2 आलं. म्हणजे इथं आपण पॅरामीटर इलिमिनेट केला. म्हणून डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्सचा अर्थ माहीत आहे, दोन्ही बाजूचा डी डी एक्स घेणे. डी डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर इंटू वाय स्क्वेअर इज इक्वल टू डी डी एक्स ऑफ ए रेस टू π/2. आता एक्स स्क्वेअर इंटू वाय स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे. फर्स्ट इंटू सेकंडची, पहिलं तसंच दुसऱ्याची डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरा तसाच पहिल्याची डेरिव्हेटिव्ह. मी पहिला कॉइम आणला आहे एक्स स्क्वेअर आणि वाय स्क्वेअर हा दुसरी टर्म. एक्स स्क्वेअर तसाच इंटू डी डी एक्स वाय स्क्वेअरचा प्लस वाय स्क्वेअर तसाच इंटू डी डी एक्स एक्स स्क्वेअरचा. आता डी डी एक्स ऑफ वाय स्क्वेअर तो काय येणार आहे? 2y इंटू डी वाय बाय डी एक्स आणि डी डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर तो काय येणार आहे? 2x. म्हणजेच आपण असं करणार आहे एक्स स्क्वेअर इंटू 2y डी वाय बाय डी एक्स प्लस वाय स्क्वेअर इंटू 2x इज इक्वल टू 0. ज्या टर्म्समध्ये डी वाय बाय डी एक्स आहेत त्या LHSला आणि राहिलेल्या RHSला.
म्हणजे हे इक्वेशन असं लिहिता येईल 2x² इंटू dy/dx इज इक्वल टू -2xy². दोन्ही बाजूमध्ये 2 आहेत ते कॅन्सल केले किंवा इंटूची टर्म RHSला पाठवली. 2 कॅन्सल होतील, 1x कॅन्सल होईल, 1y कॅन्सल होईल. न्यूमरेटरमध्ये 1y राहील, डिनॉमिनेटरमध्ये x ही टर्म राहील आणि dy/dx तुमचा होईल -y/x. हे आपलं 5th एक्झाम्पल होतं. हेच आपल्याला शो दॅट करायचं आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे पाहिला त्याबद्दल तुमचं धन्यवाद. थँक्यू.